आणि लगेचच तिथून जो काही निर्णय असेल त्यावर लगेचच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. देवेन 11 नरपड या संघाने नाणेफेक जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. देवेंद्र 11 नरपड. चला तर देवेंद्र 11 नरपड संघ प्रथम नाणेफेक जिंकून मात्र तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारले. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. मान्यवरांच्या मात्र बेस्ट विशेष घेऊन तुम्हाला सुद्धा आमच्याकडून खूप कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. चला तर मात्र जाऊया अंतिम सामन्याकडे. एक भव्य दिव्य स्पर्धा आज मात्र शेवटच्या टप्प्यात आपण पाहतोय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. चला तर मान्यवांना विनंती असेल की तुम्ही येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि जाऊया मात्र आपण सामन्याकडे. तर एक हाय व्होल्टेज सामना आपल्या भेटीला येईल. सामना मात्र 5 षटकांचा असेल. हितेश RMC विरुद्ध देवेंद्र 11 सालवड. देवेंद्र 11 नरपड. देवेंद्र 11 हितेश RMC इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. चला दीपेश पाटील सरांना विनंती असेल की चेअर्स अवेलेबल करून द्यायच्यात मान्यवरांसाठी. दीपेश पाटील. आणि जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना मात्र सांगेन की बॅटिंग टीम्सला बसायला जागा अवेलेबल करून द्या प्लीज. तुम्हाला विनंती असेल. चला जे बॅटिंग्स वाले आहेत त्यांना मात्र बसण्यासाठी जागा द्यायची आहे. हा फायनल साठी असेल बघ ना. हॅलो. निशांत पाटील नरपड यांचे सासरे बुवा आणि त्यांची मिसेस यांनी समालोचक कक्षामध्ये यायचे आहे. निशांत पाटील नरपड यांचे सासरे बुवा आणि त्यांची मिसेस यांनी समालोचक कक्षामध्ये यायचे आहे.
चला दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. फलंदाज मैदानाच्यात पाठवायचे आहेत हितेश आरएमसी संघ. मागच्या वर्षीचा मात्र हा चॅम्पियन संघ आहे. आता सुद्धा फायनल मध्ये मान मिळवतोय. आणि दोन्ही संघांना विनंती असेल आपण 12th मॅन पाठवा, अन्यथा स्कोरिंग मध्ये काही गफलत झाली आम्ही जबाबदार राहणार नाहीत. दोन्ही संघांना विनंती असेल की आपला 12th मॅन पाठवा, अन्यथा स्कोरिंग मध्ये काही गफलत झाली आम्ही जबाबदार राहणार नाहीत. तर मेगा फायनल आपल्या भेटीला येत आहे. चला हितेश आरएमसी संघ घाई करा, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. फलंदाज मात्र मैदानाचा ताबा घेत आहेत आणि क्षेत्ररक्षकांना विनंती असेल की क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला फलंदाजांना लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मिथिल आणि केवल अशी ही जोडी. कोणाचा मोबाईल हरवला असेल तर तो आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेला आहे. कोणाचा असेल त्यांनी प्लीज येऊन घेऊन जायचा आहे. कोणाचा मोबाईल जर हरवला असेल तर तो आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेला आहे. ओळख पटवून घेऊन जायचा आहे. मिथिल आणि केवल अशी ही जोडी. मागच्या सामन्यातली सुद्धा मिथिल यांची अप्रतिम कामगिरी, केवल यांनी सुद्धा चांगलंच कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं आपल्या संघाला. तर आता अंतिम सामन्यात कुठला संघ मात्र मजल मारतोय, हा गोल्डन चमकत्या ट्रॉफीचा मालक मात्र कोण होईल, प्रथम क्रमांकाची ट्रॉफी कुठला संघ उचलेल. हा मोबाईलचा इथे मालक आलेला आहे. मग कुठला नाही, मग नाही इथे कुठला बघ. चला तर सामन्याला मात्र सुरुवात श्री गणेशा मात्र होतोय. फायनलचा आगाज मात्र झालाय. गोलंदाजी मार्कर विनायक का अप्रतिम गोलंदाज आजच्या दिवसात ज्याने मात्र प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात जाऊन घर केलंय तसा हा गोलंदाज विनायक. बिलॉंग फ्रॉम डहाणू नरपड. चांगला असा एक आखूड यष्टीचा गोलंदाज आहे, परंतु ज्याच्याकडे एक शैली आहे, ज्याच्याकडे ताकद आहे, अप्रतिम गोलंदाजी करतोच तेवढी चांगली फलंदाजी सुद्धा त्याच्या माध्यमातून होती. गेल्या सामन्यात ज्याने मात्र सलग 4 चेंडूमध्ये 4 चौकार आणलेत. आता मात्र केवल पुरव. यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट सुरुवात मात्र थंड गतीने केली जाते. जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून मात्र क्रिकेट खेळलात तर नक्कीच तुम्ही हा 5 षटकांमागे जवळजवळ 55 ते 60 धावा जमवल्या तर फायटेबल स्कोर तुम्ही उभा करू शकता. ह्या बेटेगावच्या मैदानात आपण पाहतोय कालच्या सत्रात जवळजवळ 93 टॉप होता. आजच्या दिवसात जास्तीत जास्त आपण बघायला गेलं तर 69 धावा मजल मारलेला धावफलक मध्ये आपण पाहतोय हितेश आरएमसी संघाचा. 2 फलंदाज आपण पाहतोय, एका बाजूला मिथिल, दुसऱ्या बाजूला केवल. फायनलचा मात्र इथे आगाज होतोय. मेगा फायनल आपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहू शकता. जे आमचे लाडके प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून बघत असतील त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक असं स्वागत. चित्रा निशांत पाटील यांचं स्वागत युवा वाडो संघाचे सदस्य राकेश पाटील हे करतील आणि सासरीबुवांचं पण प्रतीक पुरव करतील. यावेळेस मात्र जोरदार अपील. पंच मात्र फेटाळून लावतात. अपील मात्र केलाय परंतु पंचांनी फेटाळून लावलाय. धाव संख्या मात्र स्थिर आहे. 3 चेंडू झालेत आणि धावफलक मात्र सांगते की 2 धावा धावफलकावर अर्जित आहेत. मेगा फायनलचा मात्र आगाज झाला. विनायक मात्र चांगली गोलंदाजी करतो. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल स्लॉट प्रकारचा चेंडू इन स्विंगचा मारा मात्र पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी, कन्सिस्टिव्ह गोलंदाजी. सकाळच्या सत्रापासून मात्र एक लाईन आणि लेन ज्याला मेंटेन बोलतात त्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय विनायकच्या माध्यमातून. धाव संख्या स्थिर आहे ती म्हणजे 3 चेंडूं मागे 2 धावा हितेश आरएमसी संघ. यावेळेस मात्र आखू टप्प्याचा चेंडू इथे मात्र झेल टिपला जातोय. पहिला विकेट, पहिला लागलेला धक्का मात्र आपण पाहतोय हितेश आरएमसी संघाला. कमॉन डीजे.
धन्यवाद डीजे. पहिला झटका मात्र चौथ्या चेंडूवर लागलाय. 2 धावा धावफलकावर लागले. आता मात्र नवीन फलंदाज आपण पाहतो मिस्टर शर्विल राऊत. नक्कीच लेदर क्रिकेट म्हणा, ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, रबर बॉल क्रिकेट म्हणा, अंडरआर्म क्रिकेटचं अजूनपर्यंत मला माहित नाही, परंतु ह्या 3 फॉर्मॅटमध्ये मी ह्याला पाहिलाय. रबर बॉल क्रिकेटचा हंगाम 2019 मिठागरचं मैदान 12 चेंडू 13 चेंडू 53 धावाची मात्र आतिषबाजी ज्यांनी केली होती. यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट. एक गडी बाद झाल्यानंतर हलका क्रिकेट कसं खेळावं ते मात्र दाखवून देते. कुठेतरी केवल यांच्या हातातून बॅट सरकली जाते. धावफलक मात्र सांगते की 5 चेंडू आणि 3 धावा धावफलकावर अडीचित केल्या जातील. पहिला चेंडू सिंगल, दुसरा चेंडू सिंगल, तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवर मात्र गडी बाद होतोय आणि 5वा चेंडू आता मात्र सिंगल आपण पाहतोय. विनायक चांगली गोलंदाजी आतापर्यंत मात्र आजच्या दिवसातला फ्रंट गोलंदाज म्हणून जर विचार केला तर नक्कीच आपण पाहतोय विनायककडे नक्कीच लक्ष असेल. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय विनायक यांच्या माध्यमातून. तर आता मात्र केवल आणि शर्विल ह्या दोघांवर मात्र पूर्णपणे संघाची जबाबदारी असेल. आपल्या खांद्यावर घेऊन मात्र संघाला घेऊन चालावं लागेल. पाहूया येणारी मात्र षटकं बाकी असेल ती म्हणजे 4. ह्या षटकातला एक चेंडू बाकी आहे, त्यामध्ये एक विनायकचं षटक पुनश्च एकदा आपल्याला बघायला मिळेल. अप्रतिम मात्र गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. केवल रिव्हर्सचा मात्र पेटंट फटका त्याच्याकडे सेव्ह असेल अजूनपर्यंत आपण पाहतोय. यावेळेस मात्र कट केल्या पॉइंटला. क्या बात आहे. अजिंक्य रहाणेचा मात्र क्लास इकडे पाहायला मिळतोय. चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषा पार चौकार. कमॉन डीजे. एक हौस माझे घरवालता माझे कबीरा माऊलीचा दर्शन घरवालता. सांग तुझे मनाने काय करताय DJ Whitehall in the mix. चला धन्यवाद डीजे. गोलंदाजचं नाव आम्हाला कळवायचं आहे. गोलंदाज ओमकार मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय. चला तर समोर असेल तो म्हणजे शर्विल. 100च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत मात्र शर्विल 1 चेंडू आणि 1 धाव जमा करतोय. केवलचा जर विचार केला मागच्या चेंडूवर मात्र एक सुंदर कटफटका पॉइंट रिझनला, तर चौकाराने मात्र आगाज केले. केवलने प्रथम षटक संपते 7 धावांवर. यावेळेस मात्र हा चेंडू स्वेअर असेल का या पंचांना मात्र कवायत करण्याची संधी पुनश्च एकदा दिली जाते. धाव संख्या 1 ने भर. 8 धावा धावफलकावर आपण पाहतोय. सिंगल फिगर मध्ये स्कोर कार्ड पाहू शकाल. 8 फॉर 1 लॉस. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर संपले. 5 षटकांचा मात्र सामना असेल. अंतिम सामन्यात मात्र जमलेल्या माझ्या तमाम मायबाप प्रेक्षक वर्गांचं मी उत्कर्ष पाटील शब्द सुमना आणि हार्दिक असं आगतम स्वागतम आणि सुस्वागतम करतोय. पहिल्या चेंडूच्या शोधात मिस्टर ओमकार. यावेळी पुलरलेनचा चेंडूला मात्र कव्हर रिझनला टच केलाय. 1 धाव इथे परिपूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न असेल का. 2 धावा सहजरित्या पळून काढल्या जातात. चेंडू मात्र कार्पेटला गॅदर करत गेला होता. क्षेत्ररक्षण चांगले केले परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. धाव संख्या जर बघायला गेले तर आपण पाहतोय 10 धावा. 10 धावांच्या मोबदल्यात 1 गडी बाद झाले तो म्हणजे मिथिलने मात्र कुठेतरी प्रेक्षकांना नाराज केले असेल. मागच्या सामन्यात अप्रतिम आतिषबाजी दाखवून दिली परंतु आता कुठेतरी थंड क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक लॉली जेल पॉइंट रिझनला काढून दिलाय. पुन्हा एकदा शर्विल राऊत. यावेळेस पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट. लेदर क्रिकेटच्या फटक्याची मात्र आठवण करत होतं पंच आणि क्रंच. यावेळेस पुन्हा एकदा 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. शिते की दौड. MS धोनी, हार्दिक पांड्या, अंबाती रायडू, हार्दिक पांड्या असं मात्र कॉम्बिनेशन इंडियासाठी सातत्याने आपण बघत आलो. त्या प्रकारची मात्र धावा कंजूस धावा कशा घ्यायच्या त्या मात्र त्यांना विचारावा. याच प्रकारचे इथे 2 धावा जमवल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने भर होत आहे. 12 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. युवराज सिंगचा जर्सी नंबर. युवराज सिंगचे जन्मदिवस आपण पाहतोय. 2011चा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी मात्र युवराज सिंग. 6 चेंडू 6 षटकाचा कारनामे करणारा युवराज सिंग. त्याचा जर्सी नंबर 12 आपण पाहतोय. इथे मात्र चेंडू वरच्या दिशेने झेल टिपला जाईल का. बडी मछली जाल में फायनल मध्ये शर्विल राऊतला तंबूच्या आचऱ्याला परतावं लागतंय. कमॉन डीजे. चला धन्यवाद डीजे. तर इथे मात्र दुसरा झटका बसतोय. 12वर मात्र 2 धावा. आता मात्र केवलला एक शांत आणि संत क्रिकेट. वेळेत मात्र गेअर बदलावे लागतील. आता मात्र 2 गडी बाद झालेत. सिंगल डबलला प्राधान्य द्या. संत क्रिकेट मात्र पहिल्या 2 ओव्हर स्पेंड करा. तदनंतर मात्र 4था आणि 5वं षटक हाणामारीचा मात्र तुम्ही वेळ घेऊ शकता. आता मात्र जवळजवळ फायनलचा सामना असेल तर फायटेबल स्कोर. दोन्ही संघ तुल्यबाज आहेत. दोन्ही संघांकडे मात्र पॉवर आहे. त्याच कारणे मात्र आम्ही एंटर फिनाले झालेले आहोत. तर जवळजवळ 50-55 धावा. प्रेक्षकांचं मनोरंजन नक्कीच चांगलं होईल.
दोन्ही बाजूला मात्र तुल्यबाज गोलंदाज आहेत, तुल्यबाज फलंदाज आहेत. पाहूया कुठला संघ मात्र मजल मारतोय. गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ, सीझन फर्स्टचा मात्र चॅम्पियन संघ आरएमसी संघ आता मात्र फलंदाजी करत असताना पाहूया पुन्हा एकदा विक्ट्री केली जाईल का. यावेळी पुन्हा एकदा कॉट बिहाइंड, कॉट अँड बोल्ड. इथे मात्र जोफ्रा आर्चरची आठवण करून दिली जात आहे. कम ऑन डीजे. नवीन फलंदाजाचं नाव इथे कळवायचं आहे. तर नवीन फलंदाज आदित्य मात्र मैदानाच्यात आपण पाहतोय. ऑन हॅट्रिक असेल तो म्हणजे ओमकार. अप्रतिम गोलंदाजीचा जोर मात्र आपण पाहतोय. ओमकारने जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक निरंजन राऊत यांच्याकडून. यावेळेस मात्र हॅट्रिक नाही देणार, सिंगलला मात्र प्राधान्य दिले जाते. आता मात्र सेन्सिबल क्रिकेटला मात्र प्राधान्य दिले जाते. सिंगल कन्व्हर्टेबल मात्र सिंगल आलाय. इथे मात्र दुसरी धाव घेतली जाईल का. खराब फेकी मात्र पाहायला मिळते, परंतु बॅकअप चांगला आहे. धाव संख्या 1 ने षटक क्रमांक दुसऱ्या मधले 5 चेंडूचा खेळ झालाय. येणार 1 चेंडू बाकी आहे. जर तुम्ही करंट रन रेट 60.9 ची सरासरी गाठत राहिले तर तुमचा प्रोजेक्टेड स्कोर 34 असेल. तर कुठेतरी आपण पाहतो युवा वाडवळ प्रीमियर लीग 2021चा भव्य दिव्य हे आयोजन, 2 दिवसांचा रणसंग्राम मात्र आपण पाहतोय. आणि आता मात्र संध्याकाळचं सत्र अंतिम सामन्यात आपण एंटर झालो. जमलेला पुन्हा एकदा लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत. आणि जे लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा पाहत असतील, पाटील नेटवर्कला सबस्क्राईब केलं असेल त्या प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. यावेळी चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा पूर्णपणे ब्लॉक पद्धतीचा खेळून काढलाय. षटक क्रमांक दुसरं प्रगतीवर संपलं जात आहे. 13 3 लॉस 2 ओव्हर्स. कम ऑन डीजे. चला धन्यवाद डीजे. 12 चेंडूं मागे 13 धावा जमा झालेत आणि 3 गडी मात्र आपण बाद केलेत. आता पाहूया 18 चेंडूचा खेळ बाकी. विनायक वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर प्रहार मोठा केलाय. चेंडू मात्र निघून जाईल का चौकारासाठी. तिथे मात्र शतक्षण ठेवण्यात आहे. लॉंग ऑनला शतक्षण केले जात आहे. धाव संख्या 2 प्रगतीपत्र अरिजित केल्या जातील. 15 धावा 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकर लागल्या जात आहेत. 15 मार्च 1877 ला खऱ्या अर्थाने क्रिकेटला सुरुवात झाली. इंग्लंडच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय पहिला कसोटी सामना इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया. आणि आज मात्र आपण पाहतोय क्रिकेट हा प्रत्येक गावोगावी प्रत्येक शहराचा मात्र क्रेज झालेला आहे. तर जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे. यावेळेस पुन्हा एकदा देखना फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षण टाळण्यात आहे. अप्रतिम झेल, चांगला झेल पकडला गेलाय. गडी क्रमांक 4 धक्का लागतोय. एका बाजूला मात्र पूर्णपणे केवलवर आता जबाबदारी असेल. कम ऑन डीजे. ठीक आहे चालेल. तेवढं मी करेल ते मी करून मग निघेल. मला कारण कंपनीत पण जायचं आहे. मला फोन यायला लागले पण मी जाईल. तर पहिल्याच चेंडूवर मात्र 2 धावा जमवल्या गेल्या. त्या पुन्हा एकदा तोच फटका मारला, परंतु आता तिथे शतक्षण टळण्यात होता. केवल हा मात्र कमारेगावचा स्टार. आता मात्र आपले स्टार इथे दाखवावे लागतील बेटेगावच्या मैदानात. यावेळेस मात्र पॉइंटला कट केलाय आणि मात्र इथे केवल सारखा मोठा धक्का सुद्धा लागला असता, परंतु
यस नो कॅच मात्र इथे ड्रॉप होतोय. कुठेतरी सामना जवळजवळ अर्धा खिशात गेला असता जर मात्र केवल सारखा मोठा फलंदाज तुमच्या खिशात आला असता तर जवळजवळ आरएमसी संघाला तुम्ही घायल केलं असतं इथे. परंतु पुन्हा एकदा आशा उमेदीची किरणं सज्ज आहेत कारण केवल ऑन स्ट्राईक आहे. केवलकडे मात्र क्षमता आहे, केवलकडे ॲबिलिटी स्किल आहे. आता पाहूया इथे व्हॉल्कॅनो इरप्शन ज्वालामुखीचा उद्रेक कधी करेल. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर चालू आहे. 2.5 षटकांचा खेळ झालाय, 2.5 षटकं येणं बाकी आहेत. पाहूया क्रिकेट मात्र इथे केवल कशा प्रकारे एंटरटेन करतोय प्रेक्षकांचा. ह्यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळतो. एक जीवनदान मिळाल्यानंतर कुठेतरी स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र चांगल्या रीतीने केलं जात आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला होता तो संकेत, आता मात्र स्ट्राईक एंडला असेल. संकेतने मात्र सिंगल डबल कन्व्हर्टेशन केला पाहिजेत. केपीएल मध्ये सुद्धा सेम कंडिशन. केवळ फक्त वन मॅन शो होता. 55 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. वैयक्तिक मात्र 45 धावा स्वतः तब्बल पटकावून सामना मात्र जिंकवला होता. वन मॅन शो मात्र दाखवून दिला होता. सेम कंडिशन इथे सुद्धा आपण पाहतोय. आरएमसी संघाच्या माध्यमातून केवळ एकटा उभा आहे. आता मात्र खांद्यावर जोर घ्यावा लागेल. यावेळेस मात्र हा चेंडू पंचांनी सांगितलं खराब चेंडू आहे. विनायक यांच्याकडून त्यांनी भरकटलेली लाईन मात्र पाहायला मिळत आहे. खूप कमी स्वेअर चेंडू विनायक यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. हा चेंडू मात्र आपण पाहतोय स्वेअर मारा. 10 चेंडूंचा खेळ विनायकने केलाय. 11 धावा खर्च करतोय. 2 गडी त्याने सुद्धा बाद केलेत. युवा वाडवळ प्रीमियर लीग पर्व 2 2021. पुढच्या वर्षी मात्र ही स्पर्धा एक वेगळ्या आपल्याला आयोजनात दिसेल. प्लस 40चा एक सामना पाहायला मिळेल. लेडीज साठी सुद्धा टुर्नामेंट एक चान्स असेल, त्यांना सुद्धा ट्रॉफीज असतील. तर इथे मात्र ओव्हरथ्रोच्या रूपात 2 धावा तब्बल पिटल्या गेल्यात. धावा संख्या आपण जर बघायला गेलं तर 19 ऑन द बोर्ड, 19 धावा 4 गडी बाद. क्रिकेटमध्ये एक धाव खूप महत्वाची मानली जाते, परंतु इथे तुम्ही या 2 धावा बहल केल्या आहेत. कुठेतरी चुकीचं क्रिकेट. सध्या तरी फ्रंट लाईन संघ जर बघायचं झालं तर आपण नक्कीच मी सांगेन की देवेंद्र 11 संघ कुठेतरी वरचढ करतोय. 60-40चा जर विचार केला 60% मी देवेंद्र 11 संघाच्या बाजूने. आरएमसी संघ 40% कुठेतरी खचलाय. परंतु आशा आणि अपेक्षा पूर्णपणे आहेत. यावेळी चेंज ऑफ द पेस. हा चेंडू सुद्धा खराब असेल. कुठेतरी मानसिकता मात्र भटकली जाते. चांगलं होत असेल तर चांगल्यात काडी का घालायची असं म्हटलं जातं. सरळ आपला जो पेस आहे त्या पेसने गोलंदाजी चांगली करतोय विनायक, परंतु इथे कुठेतरी प्रयोग करण्याचा प्रयत्न आहे. व्हेरिएशन मात्र करण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र व्हेरिएशन अनसक्सेसफुल. वाईडला मात्र इथे सांगता दिली जाते. पंच मात्र सांगते की खराब चेंडू आहे, तुला मात्र इथे पनिश केलं जाईल. पुन्हा एकदा 20 धावा धावफलकावर. यावेळी चांगला फटका चेंडू मात्र मिड ऑन ला टलवलाय. 1 धाव इथे परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने प्रगतीपथ हल्लं जात आहे. धावसंख्या 1 ने प्रगतीपथ सांगते 21 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर संपुष्टात. 18 चेंडूंचा खेळ झालाय. 21 धावा धावफलकावर आणि 4 गडी बाद. कमॉन डीजे. चला धन्यवाद डीजे. तर आता मात्र गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय प्रथमेश, एक मजबूत यष्टीचा हा गोलंदाज. पाहूया आता यष्टीप्रमाणे इथे गोलंदाजी सुद्धा मजबूत करावी लागेल. संघाला जर आपण आणखी फ्रंट लाईन मध्ये घेऊन जाऊ शकता तर मात्र इथे चांगलं क्रिकेट दाखवणं गरजेचं असेल. धावफलक मात्र सांगते 21 धावा 4 गडीच्या मोबदल्यात. आपण पाहतोय युवा वाडवळ प्रीमियर लीगची ग्रँड फिनाले अंतिम सामना. गोल्डन ट्रॉफीचा मानकरीचा हा सामना असेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने कव्हर रिजनला टच केलाय विनायक. तिथे चांगला चपळ क्षेत्ररक्षक सज्ज आहे. 1 धाव रोखू शकत नाही. धावसंख्या 1 ने प्रगतीपथ मात्र हल्ल्या जात आहे. 22 4 लॉस आणि मात्र आपण 4थ्या षटकात प्रारंभ झालाय. आता मात्र केवळ जवळजवळ 40 ते 45 धावा जमवल्या पाहिजेत. हेच मात्र डगआउटचं स्वप्न असेल ह्या स्पर्धेसाठी, कारण आपण सुद्धा चांगले गोलंदाज यूज करून हा सामना जिंकवू शकतो. हीच एक उमेदची किरण घेऊन आपण पाहतोय आरएमसी संघ फलंदाजी करतोय. कारण सुरुवातीच्याच काळात मात्र 4 धक्के बसले आरएमसी संघाला. चौकाराला मात्र 50 रुपये, चौकाराला 50 रुपये आणि षटकारला 100 रुपये आहेत हेमा कॅटर्स कडून केवलसाठी. हेमा कॅटर्स संघाचे संघ मालक प्रतीक पुरव यांच्याकडून मात्र केवलसाठी प्रत्येक चौकाराला 50 रुपये, प्रत्येक षटकाराला 100 रुपये कॅश प्राइजची मात्र भडीमार केली जाईल. इथे मात्र चौकार षटकार साकार केले लागतील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आणि मात्र बडी मछली जाल में. चला आता मात्र केवल पुरव सुद्धा बॅक टू द डग आउट. 5 गडी बाद.
आणि मात्र कुठेतरी आपण बघायला गेलं देवेंद्र इलेव्हन संघ पूर्णपणे खुश असेल कारण मोठा झटका बसतोय. कमॉन डीजे. तर जाऊया मात्र आता संघाचे संघ मालक हितेश स्वतः मात्र आपल्या खांद्यावर जोर घेतील का. 5 गडी बाद झालेत. पूर्ण अर्धी टीम मात्र तंबूच्या आचऱ्याला परतलंय. यावेळेस मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र स्टंपचा वेध घेतोय. स्टंपच्या वरून मात्र चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. एसटी रक्षक मात्र तिथे आपलं काम चोख बजावतोय. धाव संख्या मात्र स्थिर 22 धावांवर. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर मार्गस्थ असताना 4 चेंडूंचा खेळ झालाय. माफ करा 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि खर्च मात्र होतोय फक्त 1 धाव. 1 धाव खर्च करून 1 गडी सुद्धा बाद केलाय. प्रथमेश चांगली गोलंदाजी करतोय. धडधाकट एसटीचा गोलंदाज धडधाकट गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. चिवट कंजूस गोलंदाजी मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. तिथे सुद्धा क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु 1 बाउन्स झेल टिकला जाईल तर मात्र टप्पा कॅच आउट इथे नियम नाहीत. धाव संख्या प्रगतीपथावर 2 अर्जित केल्या जातील. 24 धावा धावफलकावर लागल्या जातात. हितेश RMC स्वतः संघ मालक संघाचा कर्णधार आपण पाहतोय हितेश आता पूर्णपणे मात्र फलंदाजीसाठी उतरलाय. पाहूया किती धावांपर्यंत मजल मारली जाईल. 2 चेंडूंमध्ये 2 धावा 100च्या स्ट्राईक रेटने सध्या तरी स्कोर कार्ड चालवत असताना आपण पाहतो हितेश. पुन्हा एकदा प्रथमेश 5वा चेंडू घेऊन. यावेळेस एकच शॉट सिलेक्शन मात्र त्यांच्याकडे. जर तुमच्या हातात फळी असेल प्रत्येक चहू बाजूला तुम्ही मात्र फटके खेळू शकता. आत्मविश्वास कॉन्फिडन्स क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचा समजला जातो आणि जबाबदारी पाहिजेत. आयुष्यात एक महत्त्वाचा टॉनिक असेल ते म्हणजे जबाबदारीचा टॉनिक. जबाबदारीचा टॉनिक घेतं तर प्रत्येक गोष्ट करताना मात्र जबाबदारी घेऊन तुम्ही करत असता काम ते मात्र नक्कीच चांगलं होत असतं. कुठेतरी आपण एक मानसिकता सेट करून जर मैदानात उतरला असाल तर मात्र तेच तुम्ही करताय. तसंच तुम्हाला गोलंदाज नाचवतोय त्याच्या तालावर. मी जसं टाकेन तसंच तू खेळ. हे मात्र कुठेतरी आपण पाहतोय मानसिकता एकाग्रता नाही. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर क्विक होतोय. टेस्ट गोलंदाजीची आपण पाहतोय. टेस्ट कसोटी सामन्याची गोलंदाजी ते कुठेतरी कंजूस गोलंदाजी आपण पाहतोय. जसप्रीत बुमराची आठवण करून दिली ह्या चेंडूने. चेंडू पडल्यानंतर सरळ उसळी घेतोय एसटी रक्षकाकडे. षटक क्रमांक 4 संपुष्टात. धाव संख्या आपण पाहतोय 24 चेंडू आणि 24 धावा धावफलकावर लागल्या जातात. करंट रन रेट आपण पाहतोय 6चा. तत्पूर्वी जाऊया संगीत कक्षात. कमॉन डीजे. Manish. तर गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय रोनक. शेवटचं षटक पहिल्या फेरीतला आपण पाहतोय. अंतिम सामना युवा वाडवा प्रीमियर लीग 2021 मॅच नंबर 14. हितेश RMC विरुद्ध देवेंद्र इलेव्हन. देवेंद्र इलेव्हन इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. टॉस मात्र त्यांनी जिंकलाय आणि मात्र प्रथम नाणेफेक जिंकलाय. नाणेफेक जिंकून आम्ही क्षेत्ररक्षण का स्वीकारलंय तर त्याचं मात्र उत्तम प्रात्यक्षिक मैदानाच्या देत असताना आम्ही पूर्णपणे बांधून ठेवलंय ते म्हणजे हितेश RMC संघाला. मागच्या वर्षीचा विजयी संघ आपण पाहतोय आता मात्र कुठेतरी अडचणीत सापडलाय. यावेळी 7 चेंडू खराब असेल का. पंच मात्र दर्शवतात की यस इट इज वाईड. खराब चेंडू. रोनक मात्र कुठेतरी मानसिकता एकाग्रता भंग होते. वाईड चेंडूची सांगता केली जाते. फळीने जर धावा येत नसतील तर आपण फक्त सरळ चेंडू खेळपट्टीवर सोडा हेच तुम्हाला सांगेन. फलंदाज मात्र कुठे मोठे फटके येत नाही आहेत. सिंगल डबल प्राधान्य देत असत. चेंडू मात्र इथे तुम्ही एक्स्ट्रा टाकून एक चेंडू सुद्धा देताय. एक वाईड रन मध्ये सुद्धा जातोय. तर कुठेतरी गोलंदाजाने फक्त सरळ लाईन अँड लेंथ आपली मेंटेन करून जर गोलंदाजी टाकली तर नक्कीच एक चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या फेरीतला. नाण्याची एक बाजू आपण पडताळत आहोत. हेड्स पाहायला गेलेत. आता मात्र टेल्स कडे वळणार आहोत. इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी
बाउन्सर मारा आपल्या हाईटचा पूर्णपणे यूज केला जातोय. खांद्यातून मात्र चेंडूला जोर दिला जातोय. चेंडू मात्र अप्रतिमरित्या हाताळून काढतोय. एक चेंडू एक धाव खर्च करतोय रोनक. धावसंख्या मात्र प्रगतीपथावर 25 धावा. कुठेतरी फायनल अशी थोडीशी वन साइड असं नाही म्हणणार, कारण एकच बाजू आपण पाहिलंय. क्रिकेट आहे. क्रिकेट हे वेळेवेळेला बदलत सुद्धा प्रत्येक चेंडूवर क्रिकेटचा कारनामा इतिहास वेगळा होत असतो इथे. परंतु कुठेतरी मी सांगेन हितेश RMC संघाला बांधून ठेवलं गेलेलं आहे. देवेंद्र इलेव्हनचा संघ आपण पाहतोय. नरपड संघ हा कुठेतरी वरचढ करतोय ह्या सामन्यामध्ये. रोनक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट हँड राऊंड विकेटचा मारा. यावेळेस मात्र फुल लेनचा चेंडू जेल टिपला जाईल का? इथे मात्र सिंगल हँडेड जेल टिपला गेलाय. चांगला जेल टिपला. बॅक टू द पवेलियन संकेत. आता मात्र गडी क्रमांक बाद होतोय 6. तत्पूर्वी जाऊया संगीत कक्षात. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. आता मात्र जातोय नवीन फलंदाज मिस्टर नकुल. दोन चेंडूचा खेळ झालाय. एकूण 3 चेंडू हाताळून झाले. पहिल्या चेंडू त्याच्यामध्ये वाईड, तदनंतर मात्र डॉट. आता मात्र गडी बाद होतोय. हितेश स्वतः कर्णधार संघ मालक ऑन स्ट्राईक असतील. 25 धावा धावफलकावर अरिचित झाल्यात. फायनलचा सामना वन साइड असेल असं कोणी ठरवणार सुद्धा नसेल, कारण दोन्ही तुल्यबाद संघ एकमेकांसमोर उभे होते. ह्यालाच मात्र क्रिकेट म्हणतात. क्रिकेट इज अनप्रेडिक्टेबल गेम. इनक्रेडिबल क्रिकेट मैदानात आपण पाहतोय. युवा वाडवळ प्रीमियर लीग वर्ष 2 2021. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. इथे मात्र अप्रतिम जेल. पूर्णपणे लयाला संघाला मात्र इथे लावण्याचा प्रयत्न काढूया देवेंद्र इलेव्हन संघाचा. 25 ला मात्र 7 गडी बाद. आता मात्र पुन्हा एकदा धून ऐकूया संगीत धून. डीजे. तर आता मात्र जातोय नवीन फलंदाज न्यू मॅन इन मिस्टर योगेश. डाऊन ॲट 9 मध्ये आपण पाहतोय. 9व्या जागेवर मात्र प्लेस त्याला मिळालाय. 9वा स्थान म्हणजे हा गोलंदाज नक्कीच असेल. ऑन हॅट्रिक असेल तो म्हणजे रोनक. पाहूया 2019 वर्ल्ड कपची आठवण. मोहम्मद शमीने मात्र वर्ल्ड कप मध्ये अफगाणिस्तानच्या विरोधात हॅट्रिक घेतली होती. चेतन शर्मा यांनी विश्व वर्ल्ड कप मध्ये सुद्धा हॅट्रिक घेतली होती. इंडियन 2 गोलंदाजांच्या नावावर मात्र कारनामा आहे हॅट्रिक आणि वर्ल्ड कप मध्ये. तर इथे मात्र UPL मध्ये हा गोलंदाज हॅट्रिक घेईल का? इथे मात्र फटका चांगला आहे. पॉइंट रिझनला मात्र टच केलाय. चेंडू मात्र निघून जातोय सरळ चौकारासाठी. धावसंख्या 4 ने 29 धावा. कमॉन डीजे. तर शेवटचे 2 चेंडू ह्या पहिल्या फेरीतील आपण पाहतोय आणि 29 धावा धावफलकावर लागल्या जातात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू मात्र पायावर जाऊन आदळतोय. अपील मात्र जोरदार केलाय, परंतु त्याच्यात फारसा काही ताकद नाही. धावसंख्या इथे 1 परिपूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न करत असताना इथे मात्र अजून एक गडी बाद होईल का? आणि मात्र यास गडी बाद होतोय. गडी क्रमांक 8 बाद. इथे मात्र स्ट्राईक शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू. धावसंख्या आपण पाहतो 29 चेंडूंचा खेळ झालाय आणि 30 धावा, माफ करा, ह्या सेकंड रन साठी हा आउट झालेला आहे. 29 चेंडूंचा खेळ झालाय. 30 धावा धावफलकावर लागल्यात. हितेश RMC संघ कुठेतरी मात्र अडचणीत सापडतो एवढं नक्की. देवेंद्र इलेव्हन संघाचे मात्र ओनर आपण पाहतोय खूप खुश असतील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पूल केला. तिथे मात्र काउ कॉर्नर रिजनला शतक्षण तैनात आहे. विनायक मात्र स्वतः शतक्षण पुढे सरसावतोय. 1 धाव परिपूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न असताना वेल थ्रो, गुड किपिंग मात्र आपण पाहतोय. 31 धावा धावफलका लागल्यात. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे देवेंद्र इलेव्हन या संघाला.
पूर्णपणे मात्र बांधून ठेवला. जशी आम्ही गोलंदाजी करणार तसंच तुम्ही खेळा असं मात्र आपल्या तालावर नाचवत इथेच आरएमसी संघाला मात्र 31 धावांवर पूर्णपणे गुंडाळून ठेवलंय. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. तत्पूर्वी मात्र जाऊया संगीत कक्षात. कमॉन डीजे. चला मैदानात फलंदाज पाठवायचे आहेत विनायक आणि संघ. तुम्हाला विनंती असेल 32 धावांचा पाठलाग करायचा. येणारे चेंडू असतील तुमच्यासाठी 30. चला फलंदाज पाठवायचे आहेत, प्लीज घाई करा. ओमकार आणि विनायक अशी ही जोडी फलंदाजीसाठी मात्र इथे आमंत्रित केलंय. ती म्हणजे देवेंद्र 11 संघाने. धावफलक मात्र सांगतोय की 32 धावा. 30 चेंडू आणि 32 धावा माफक असं आव्हान आहे. परंतु क्रिकेट आहे, वेळोवेळेला मात्र सामना बदलत असतो. जसं मात्र त्यांनी गोलंदाजी केली त्याच प्रकारची गोलंदाजी आपण सुद्धा करू शकता. हा जर आत्मविश्वास असेल तर नक्कीच तुम्ही सामन्यात पकड बनवू शकता. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय शर्विल राऊत. चला थोडी घाई करा, सामन्याकडे मात्र जाऊया. त्यानंतर मग बक्षीस वितरण हा सामना सुद्धा आपल्याला हा प्रोग्राम सुद्धा पार पाडायचा आहे. तर जाऊया मात्र सामन्याकडे. पहिला चेंडू घेऊन यावेळेस मात्र हलक्या हाताने आपल्याच फॉलोथ्रोमध्ये चांगला आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण. 29 चेंडू आणि 32 धावा. प्रत्येक चेंडूवर मात्र समीकरण बदलत जाईल. आता मात्र आपण पाहतोय पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय शर्विल यांच्या माध्यमातून. तर धावसंख्या मात्र आपण पाहतोय अजूनपर्यंत खातं खोललं जात नाहीये. निर्धाव चेंडूने मात्र सेकंड इनिंगची मात्र प्रारंभ होत आहे. नाण्याची एक बाजू आपण पडताळून पाहिले, दुसऱ्या बाजूकडे वळणार आहोत. हेड्स पाहिले, आता मात्र टेल्स कडे चाललोय. आणि शर्विल राऊत गोलंदाजी मार्कवर. राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि रिव्हर्स सक्सेसफुल. चेंडू मात्र निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा. कमॉन डीजे. आज गुलाल उडविन माय तुझे देवनावर सारी नेसून हिरवी घारण आय माझी बसली घोंगरावर. धन्यवाद डीजे. तर चौकार मात्र येतोय. 28 चेंडू आणि 28 ची गरज. आता मात्र विनायक आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कट केल्या. पॉईंट रिजनला तिथे क्षेत्ररक्षण तैनात आहे. धावत संख्या 1 प्रगतीपत्र अर्जित केली जाईल. शिंदू पकडून मात्र जोरदार वेगवान फेकी मात्र केली होती, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. धाव संख्येचा जर विचार केला तर 5 धावा. 3 चेंडू आणि 5 धावा.
ओमकारने जर प्रत्येक षटकार मारला तर प्रत्येक षटकाराला विरेंजन राऊत यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. 27 चेंडू आणि 27 ची गरज. ओमकाराने जर प्रत्येक षटकाराला विरेंजन यावेळेस मात्र पुन्हा एकदा रिवर्स चेंडू मात्र येतोय आमच्या समालोचन कक्षात 4 धाव्यांसाठी. चौकाराला इथे तुम्हाला पारितोषिक नाही, षटकार पाहिजे. धावा संख्या थेट 4 ने भर केली जाईल. धावांची जर गती बघितली तर जवळजवळ आपण पाहतोय 9 धावा. आणि देवेंद्र इलेव्हनचे संघ मालक आपण पाहतोय आज मात्र त्यांचा संघ अंतिम सामन्यात पोहोचलाय आणि जवळजवळ अंतिम सामन्याचा मानकरी सुद्धा होईल का? ह्या गोल्डन ट्रॉफीचा हकदार सुवर्ण ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं जाईल का? देवेंद्र इलेव्हन. 26 चेंडू 23 ची गरज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. प्रत्येक फटका मात्र रिव्हर्स खेळू द्यायला तो सुद्धा गोलंदाज आहे मित्रा. त्याची सुद्धा गोलंदाजी शैली आहे. तो एक फटका त्याला रिव्हर्स खेळू शकतो. परत तेच हर दिन दिवाळी नाही होती. धाव संख्या मात्र प्रगती पथावर 25 चेंडू आणि 23 ची गरज आहे. 9 धावा इथे मात्र साकारल्या जातात. नो लॉस. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 9 धावा धावफलकावर अरिचित केल्या जात आहेत. येणारे चेंडू मात्र ह्या षटकातला बाकी असेल 1 आणि शर्विल राऊत बिलॉंग फ्रॉम माहीम. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉट स्क्वेअर लेगला इथे मात्र शतक्षण तैनात. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर संपलं जात आहे. तत्पूर्वी मात्र आमंत्रित करतोय सागरला. कमॉन डेज. बाबा सोना निलमी सोन्याची र सोन्याची तिला माया देशील का बापाची र बापाची. तर आता मात्र येतोय व्हेरिएशन किंग. कालच्या दिवसापासून मात्र मी ह्याला बघत आलोय कारण अप्रतिम ह्याने कामगिरी करत आलाय. व्हेरिएशन मात्र नक्कीच याच्याकडे आहेत. ब्लॉक पद्धतीचे चेंडू लागतोय. धावांमध्ये जर बघायला गेले तर खूप कंजूस कमी धावा खर्च करणार हा गोलंदाज केतन आहे. नटराजनची आठवण करून देत असताना मात्र हा गोलंदाज IPL मधून मात्र कुठेतरी स्वप्न साकार झाली नटराजनची. आज मात्र इंडिया संघाचा एक चांगला उत्कृष्ट युवा वेगवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे ओळखला जातं. बुमरा नंतर यॉर्कर किंग कोण असेल तर टी नटराजन असं मात्र नाव घेतलं जातं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होते. 23 चेंडू रिमेनिंग आणि 23 धावा बाकी आहेत. पाहूया काय केलं जाईल. 23 चेंडू 23 धावा. कुतूहलाचं साम्राज्य पुनश्च एकदा कुठेतरी निर्माण केलं जात आहे आणि धडधड मात्र RMC संघाकडे जास्त आहे. आपण बघायला गेलं तर देवेंद्र संघ सध्या तरी स्टेबल आहेत. आता मात्र एक चेंडू पुन्हा एकदा निर्धाव फेकलाय. मी म्हटलं होतं केतन हा एक गोलंदाज व्हेरिएशन किंग आहे. प्रत्येक चेंडू मात्र त्याचा एक वेगवेगळ्या पेसनुसार जातो. पहिला चेंडू जर त्याने एक वेगवान टाकला असेल, दुसरा चेंडू मात्र स्लो असेल, तिसरा चेंडू जास्त पेसमध्ये असेल तर चौथा चेंडू अजून मात्र थोडा वेग कमी असेल. असा मात्र हा गोलंदाज केतन आहे. तर 2 चेंडू सलग डॉट फेकलेत. पाहूया रिक्वायर्ड रन रेट जर आता बघायला झालं तर आपण पाहतोय 6.27. 22 चेंडू आणि 23 ची गरज. षटक क्रमांक दुसरं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने सॉफ्ट हँडेडला टोला मात्र उपयोग केला जातोय. शॉट मिड विकेटला इथे शतरक्षण केलं जात आहे. विनायक यांच्याकडून मात्र 1 धाव परिपूर्ण केली जाईल. ओमकारसाठी मात्र षटकाराला ओमकार यांनी जर षटकार मारला तर 100 रुपयाचा पारितोषिक अमोल यांच्याकडून आणि 500 रुपयाचा पारितोषिक संघ मालक निशांत यांच्याकडून मात्र 500 रुपयाचा पारितोषिक आहे. जर षटकार मारला तर संघ मालक निशांत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस मात्र फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस आय डेफिनेटली हिट यू. बक्षिसांचं भडीमार केलं की मात्र इथे कुठेतरी हाव सुटली असं मस्किन म्हणीन आणि मात्र इथे फर्निचर डिस्ट्रॉय होतात. पाहूया कोण जाईल नवीन फलंदाज. तत्पूर्वी मात्र सागरकडे वळूया. कमॉन सागर. गेली होती पाण्याला गे पाण्याला, गेली होती पाण्याला गे पाण्याला. नथय भेटली माई सासू गो, नथय भेटली माई सासू गो. गेली होती पाण्याला गे पाण्याला, गेली होती पाण्याला गे पाण्याला. गेलू तू पाण्याला. तर आता मात्र नवीन फलंदाज जातो यशोधन. 10 for 1 लॉस. 10 चेंडूचा खेळ झाला. 10 धावा जमवल्या गेल्यात. आता मात्र 20 चेंडू आणि 22 ची गरज. विनायक असेल तोपर्यंत पूर्णपणे हौसले आशा इशारे मात्र बुलंद असतील. ते म्हणजे आपण पाहतोय देवेंद्र इलेव्हन
नरपड. तर दोन्ही फलंदाज मात्र आता आपण पाहतोय नरपडगावचे, एक लेफ्टी एक राईटी. एका बाजूला सचिन तेंडुलकर, दुसऱ्या बाजूला गौतम गंभीर. यावेळेस मात्र हलक्या त्याने टोचा उपयोग केला जातोय. कुठेतरी चोटी धाव घेण्याचा प्रयत्न, फंबल मात्र होतोय. एक धाव जशी तशी पूर्ण करत मात्र यशोधन जातोय बॉलिंग मार्कच्या जवळजवळ रनअप पर्यंत पोहोचलाय. धावसंख्या 1 11 चेंडू, 11 धावा धावफलकावर लागल्या जातात आणि आपण पाहतोय 11 चेंडूंचा खेळ झालाय. 11 धावा धावफलकावर लागल्या तर 1 विकेट लॉस. 1-1-1. अजूनपर्यंत जर विचार केला तर 19 चेंडू मागे 21 धावांची गरज आहे. पाहूया कुठल्या प्रकारे खेळ केला जाईल. यावेळेस मात्र अतिशय देखना फटका, कव्हर ड्राईव्ह, क्लास आणि टेक्निक आणि टेम्परामेंट पहा, अप्रतिम कमालीचा फटका. सरळ चेंडू 4 धावांसाठी. कम ऑन डीजे. ओ पता नहीं जी कौन सा नशा करता है, यार मेरा हर एक से वफा करता है, कौन सा नशा करता है, यार मेरा हर एक से वफा करता है. चला टीम मिटिंग्स कमी घ्या. आता मात्र आपण पाहतोय समीकरण जर बघायचं झालं तर 18 चेंडू आणि 17ची गरज आहे. 5 वाजलेले आहेत आणि आता इथे मात्र 18 चेंडू आणि 17 धावांची गरज. गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय मिस्टर मिथिल, ज्याने मात्र फलंदाजीत आज नाराज केलंय. परंतु आता गोलंदाजीत कुठेतरी कंजूस काम करावं लागेल. बँक बॅलन्स आपल्याकडे खूप कमी आहे, खर्च मात्र खूप चिवट करावा लागेल. धावसंख्या मात्र जर बघायला गेलं तर आपण पाहतोय 15 धावा धावफलकावर 2 षटकांच्या अखेरीवर आपण पाहतोय 15. अशा स्थितीत आपण पाहतोय देवेंद्र 11, 1 लॉस फॉर 15. यावेळेस मात्र यशोधन यांना कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पडल्यानंतर मात्र यष्टीरक्षाचा वेध घेतो आणि यष्टीरक्षक तिथे मात्र चपळ आहेत. आखूड यष्टीचे जरी असले तरी मात्र चपळता त्यांच्याकडे खूप आहे. अप्रतिम यष्टीरक्षण. क्लोज किपिंग मात्र मी त्यांना सकाळपासून पाहतोय, प्रत्येक सामन्यात मात्र ते क्लोज किपिंगच करत आहेत. एक चांगलं किपिंग मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या प्रगतीपथावर स्थिर झाली, ती म्हणजे आता 17 चेंडू आणि 17ची गरज. स्टेबल स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय देवेंद्र 11च्या माध्यमातून. यावेळेस मात्र सुंदर फटका, चेंडूला मात्र कव्हर रिजनच्या वरून फेकून दिलाय. चौकारासाठी चेंडू जाते. कम ऑन डीजे. चला तर धन्यवाद डीजे. चौकाराचा मात्र आगाज होतो. यशोधन ज्याच्यासाठी मात्र ज्याची ओळख आहे, पसंतीचे फटके मात्र नक्कीच मोठ्या फटक्यासाठी ज्याची ओळख आहे आणि तेच फटके मात्र दाखवतं. यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट. एक चौकारानंतर मात्र सिंगल. सचिन तेंडुलकर यांची मात्र आठवण करून देतोय. सचिन तेंडुलकर यांनी स्वतः म्हटलं होतं की प्रत्येक चेंडू चौकार नाही, एक चौकारानंतर स्ट्राईक रोटेट करणं हे गरजेचं आहे आणि तेच काम मात्र करतोय मिस्टर यशोधन. एक फ्रंटलाईन संघाचा एक खेळाडू असेल, प्रत्येक संघासाठी मात्र सकाळपासून मेहनत करतोय हा यशोधन. धावसंख्या मात्र प्रगतीवर आपण पाहतोय. आता जर विचार केला तर 20 धावा, 12 धावा दूर आहेत ह्या गोल्डन ट्रॉफीचा हकदार होण्यासाठी. विजयाच्या उंबरठ्यावर जर विचार केला तर देवेंद्र 11 नक्कीच उभा आहे. फक्त 2 पावलं दूर असतील. ही 12 धावा जर जमवल्या गेल्या तर मात्र गोल्डन चषकावर नाव लिहिलं जाईल. देवेंद्र 11 नरपड, फर्स्ट प्राइज विनर UPL. यावेळेस कुठेतरी विनायक का बॅक टू द पॅव्हेलियन. खराब शॉट सिलेक्शन. फील्ड मात्र सजवली गेले त्या प्रकारे मात्र काही बघितलं नाही. चेंडू मात्र फ्लिक केला आणि मात्र गडी गारत होता विनायक. कम ऑन डीजे. घेन मी तुझे डोंगरावर. आई दर्शन घेन मी तुझे डोंगरावर. हे बगीर पामावर अगरी खोल्यावर. आई दर्शन घेन मी. तर 14 चेंडू आणि 12ची गरज. चला थोडी घाई करायची आहे. 14 चेंडू आणि 12 धावांची गरज. पाहूया यशोधन आणि प्रथमेश अशी ही जोडी मैदानाच्यात. यशोधन ऑन स्ट्राईक असेल. 4 चेंडू मागे 6 धावा आपल्या संघासाठी कॉन्ट्रीब्युशन काढून देतोय. आता मात्र 14 चेंडून मागे 12 धावांची गरज आहे. कुठल्या प्रकारे मात्र ह्या 12 धावा समोर जाईल. 2 मोठे हिट बघायला मिळतील का की मात्र सिंगल दुहेरी मात्र आपण बघायला मिळतील. येणारे मात्र 15 चेंडू, 14 चेंडू माफ करा, येणारे 14 चेंडू आणि 12 धावांची गरज.
यावेळेस मात्र बॅटची कड घेऊन चेंडू मात्र जात आहे लॉंग ऑनला. एका धाव इथे परिपूर्ण केली जाईल. एका धावेने इथे संतुष्ट राहावं लागेल. धावसंख्या 1 ने भर होते. 21 धावा धाव फलकावर लागले जात. 13 चेंडू 11ची गरज. 13 चेंडू 11ची गरज. नवीन फलंदाज प्रथमेश. पाहूया प्रथमेश कुठल्या प्रकारचा खेळ इथे साकारेल. तेरा चेंडू आणि 11ची गरज. पाहूया देवेंद्र 11 यशोधन आणि प्रथमेश मात्र पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज झालाय. हलक्या हाताने खेळतोय. सॉफ्ट हँडचा यूज केला जातोय. एक धाव परिपूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न असेल. 2 धावा जवळ सरासरी पूर्णरित्या झाल्या असत्या, परंतु प्रथमेश कुठेतरी पहिलीच धाव घेण्यात मात्र अपयशी ठरला. एकदम लेझी दौड मात्र आपल्याला पाहायला मिळाली. चला षटक संपते. 12 चेंडू मागे 10ची गरज. आणि आपण पाहूया तत्पूर्वी मात्र संगीत कक्ष कमॉन डीजे. तर गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय शर्विल. 10 धावांची गरज आहे आणि चेंडू मात्र बाकी आहेत ते म्हणजे 12. चला 12 चेंडू आणि 10 धावांची गरज. गोलंदाजी मार्गावर शर्विल. यावेळी पहिला चेंडू स्वेअर मारा असेल. वेगवानरित्या चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, परंतु पंच सांगते की खराब चेंडू आहे. यस इट इज वाईड. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 23 धावा धावफलकार लागले. त्यात 12 चेंडू आणि 9ची गरज. कुठेतरी मिथिल कान मंत्र देतोय, परंतु कुठेतरी उशिरा नका होईना. इथे मात्र आपण पाहतोय एका चांगला प्रयत्न करण्याच्या प्रयत्नात आतापर्यंत तरी आपण दिसतोय आरएमसी संघ. 2 गडी तर बाद केलेत. आता मात्र यशोधन आणि प्रथमेशला जर बाद करण्यात यश आलं तर नक्कीच कुठेतरी तुम्हाला हा चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू वाईड मात्र पंचांनी कळवलाय. 12 चेंडू आणि 8ची गरज. कुठेतरी खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक असेल. स्टंप टू स्टंप आता लाईन खेळवायची आहे. खूप काही मोठं सामन्यात उरलेलं नाही. जे आहे ते त्याला स्वतः करू दे. आपण स्वतः एक्स्ट्रा वाईड टाकतोय हे मात्र चुकीचं क्रिकेट मैदानाच्या आपण पाहतोय शर्विलाच्या माध्यमातून. 12 चेंडू आणि 8ची गरज आहे. कुठल्या प्रकारे मात्र ह्या 8 धावा जमवल्या जातील. 12 चेंडू 8ची गरज. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अपील मात्र जोरदार केलाय. स्वतः मात्र स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवतोय प्रथमेश. गडी मात्र बाद. कमॉन डीजे. चला धन्यवाद डीजे. तर आता मात्र जातोय नवीन फलंदाज रोनक. 11 चेंडू आणि 8ची गरज आहे. पाहूया काय केलं जाईल. 11 चेंडू आणि 8ची गरज. 11 चेंडू 8ची गरज. 8ची गरज आणि 11 चेंडू. कुठेतरी प्रेशर आता दोन्ही बाजूला असेल. जरी मात्र चेंडू जास्त असेल, परंतु आपल्याकडे विकेट मात्र आपले 3 विकेट गेलेत, जे मात्र पहिले मेन टॉप ऑर्डर लाईन आता कुठेतरी ढासळलंय. यशोधन आणि रोनक अशी मात्र जोडी. जवळजवळ डाऊन 5 साठी जो विकेट येतोय रोनक, तो मात्र आता खेळत आहे. कुठेतरी पाहूया ह्या 8 धावा कुठल्या प्रकारे जमवल्या जातील. जिभेवर साखर डोक्यावर बर्फ ठेवून मात्र क्रिकेट खेळावं लागेल. जास्त अट्रॅकिंग क्रिकेट मात्र दाखवायची गरज नाही. सिंगल डबलला प्राधान्य द्या. नक्कीच हा सामना तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. यावेळी पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. खराब गोलंदाजी. आपल्या गोलंदाजीचा तिरस्कार करतोय मिस्टर शर्विल. लाईन आणि लेंथ कुठेतरी चुकीची जाय. भरकटलेल्या विचारात मात्र गोलंदाजी होते. पहिल्या इनिंगचं मात्र कुठेतरी नक्कीच डोक्यात असेल की मी नाराज केलंय. पाहिजे तशी फलंदाजी माझ्या संघासाठी करून दिली नाही, त्यामुळे आता गोलंदाजीवर थोडासा त्याचा परिणाम पडतोय. पण जे चालू आहे त्याच्यामध्ये चांगलं करा. जे झालंय ते विसरू. मात्र मी म्हटलं होतं ह्या रोनकचा एक प्रॉब्लेम आहे. फ्रंट फूट मात्र काम करत नाही. पायांची मात्र जादू, पायांची जी नजाकत आहे ती मात्र काम करत नाही. जागेतल्या जागेत खडे खडे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. पायांची पोझिशन खूप गरजेची आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही चेंडूकडे जा. चेंडू तुमच्या अंगावर स्वतः फेकणार नाहीयेत, तर चेंडूला जवळ घ्या.
इथे मात्र तसं दिसत नाही. रोनक मात्र जागेतल्या जागेतून फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. 10 चेंडू आणि 7ची गरज. शर्विलने मात्र जर 3 वाईट टाकले असते, आता मात्र 10 आणि 10ची गरज असते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठे फटके खेळण्याच्या नादात सामना मात्र कुठेतरी आतापर्यंत टाईट होतोय. 55-45 असं मात्र नक्कीच सांगेन मी. दोन्ही बाजूला आता थोडा थोडा सामना झुकतोय. नऊ चेंडू आणि 7ची गरज. 9 चेंडू आणि 7ची गरज. यावेळेस खराब क्रिकेट. कॉन्फिडन्स यालाच म्हणतात की लो आहे. जो चेंडू स्टंप मध्ये येतो त्याला सुद्धा तुम्ही सोडता. मागून लेफ्ट करायचा चेंडू एक आपला एरिया असतो, त्यामध्ये आपण जागेत आहोत. स्टंप मात्र कव्हर केले, तो चेंडू मी सोडणार तर नक्कीच फर्निचर डिस्ट्रॉय होणार आहेत. आणि तसंच खराब क्रिकेट मात्र रोनकच्या माध्यमातून. आता मात्र जर विचार केला तर 8 चेंडू आणि 7ची गरज. सामना मात्र टाईट आहे. पाहूया कुठला संघ पुढे जाईल. तत्पूर्वी जाऊया संगीत कक्षात. कमॉन डीजे. मुंबईच्या किनारी इश्काची नौका दर्यावरी. मुंबईच्या किनारी इश्काची नौका दर्यावरी. मुंबईच्या किनारी इश्काची नौका दर्यावरी. मुंबईच्या किनारी चला तर 8 चेंडू आणि 7ची गरज. कुठेतरी 32 धावा जमवायच्या होत्या, त्यात सुद्धा आपण पाहतोय समोरच्या संघाची सुद्धा आरएमसी संघाने एक बिकट परिस्थिती केलेली आहे. 8 चेंडू आणि 7ची गरज. पाहूया कुठला संघ मात्र जाईल ह्या गोल्डन ट्रॉफी जवळ. यावेळी पुन्हा एकदा ब्लॉक चेंडू. अप्रतिम कामगिरी मात्र शर्विल राऊत यांच्याकडून पाहायला मिळत आहे. कुठेतरी जर ते वाईड नसते टाकले 3 तर आज 7 चेंडू आणि 10ची गरज असती. परंतु हे गेल्यानंतर, वेळ गेल्यानंतर विचार येऊन फायदा नाही. जे करायचंय ते वेळेत चांगलं करावं. आणि धाव संख्या इथे आपण पाहतोय 7 चेंडू आणि 7ची गरज. कुठल्या प्रकारे मात्र खेळ केला जाईल पर्सनल. यावेळेस मात्र स्वतः संघ मालक कष्ट करतात, मेहनत करतात. 1 धाव इथे परिपूर्ण झाले. धाव संख्या 1 ने षटक मात्र संपतंय. 6 चेंडू आणि 6ची गरज. तत्पूर्वी पुन्हा एकदा जाऊया संगीत कशाकडे. कमॉन डीजे. सामना हा कंपल्सरी चेज असे नियम आहे स्पर्धेचे. 6 चेंडू मागे 6 धावा जमवायचे आहेत. कंपल्सरी चेज या स्पर्धेचा नियम आहे. चला तर गोलंदाजी मार्कवर सुयोग आणि फलंदाज आपण पाहतोय कुंजल. यशोधन आणि कुंजल असे मात्र 2 फलंदाज. 6 चेंडू मागे 6ची गरज. चला घाई करा प्लीज. क्षेत्ररक्षण सजून झालं असेल तर 6 चेंडू मागे 6ची गरज आहे. थोडी घाई करा. अटीतटीचा मात्र हा सामना आपण पाहतोय. कुठेतरी 30 चेंडू मागे 32चा आव्हान ठेवलं होतं. आता मात्र जर लाईव्ह सिच्युएशन जर पाहिली, यावेळेस मात्र फटका मोठा आहे. चेंडू मात्र निघून जातोय आणि गाणं वाजायचा. डीजे. कमॉन डीजे. DJ Jack.